नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण या लेक्चरमध्ये कार्यविवरण किंवा कार्यवर्णन या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण कार्यविश्लेषण या मुद्द्याचा अभ्यास केलेला आहे. कार्याचे लहान लहान भाग पाडणं म्हणजे कार्यविश्लेषण अशी साधी व्याख्या आपण त्यावेळी अभ्यासलेली आहे. या कार्यविश्लेषणाद्वारे गोळा केलेल्या माहितीच्या आधारे कार्यविवरण किंवा कार्यवर्णन तयार केले जात असते. कार्यविवरण हे कार्याचं स्वरूप, त्याची कर्तव्य, जबाबदाऱ्या व आवश्यकता यांचं लिखित स्वरूपात तयार केलेलं दस्तऐवज आहे. यातून कोणतं कार्य करायचं, ते कसं करायचं आणि का करायचं ह्या प्रश्नांचे संपूर्ण स्पष्टीकरण केलं जातं. कार्य पूर्ण करताना कोणत्या जबाबदाऱ्या, कोणती कर्तव्य पूर्ण करावी लागतील त्याचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच कार्याचे घटक, इतर घटकांशी असलेले संबंध, कार्यपूर्ततेकरिता आवश्यक असणारी यंत्रे व अवजारे, देखरेखीचे स्वरूप, कार्यातील धोके व सुरक्षितता उपाय इत्यादीचे विवरण किंवा वर्णन यामध्ये दिले जाते. म्हणजेच कार्यविवरणाद्वारे प्रत्येक कार्याचे एकमेकांपासून वेगळेपण दाखवले जाते. साधारणतः कार्यविश्लेषणामधून खालील गोष्टी कळत असतात. कार्य का करायला हवे, कार्य का करायचे आहे, ते कोठे करावयाचे आहे, या बाबींवरून काम कोणतं करायचं आहे, ते कसं करायचं आहे आणि ते कोठे करायचं आहे या बाबीलाच कार्यवर्णन असं म्हटलं जात असतं. कार्यवर्णन म्हणजे नेमकं काय यासाठी आपण कार्यवर्णनाची एक व्याख्या अभ्यासणार आहोत. कार्यविवरण किंवा कार्यवर्णन. मॅरिस बी क्युमिंग या तज्ज्ञांनी केलेली व्याख्या. कार्यवर्णन हे एखाद्या विशिष्ट कामाचे, उद्दिष्टांचे, व्याप्तीचे, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांचं विस्तृत वर्णन असतं. बघा, या व्याख्येनुसार कार्यवर्णन काय आहे तर एखाद्या कामाचं किंवा उद्दिष्टांचं, त्याच्या व्याप्तीचं, त्याची कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचं विस्तृत असं वर्णन म्हणजे कार्यवर्णन किंवा विवरण होय. तर वेंडेल फ्रेंच या तज्ज्ञाने केलेली व्याख्या अशी आहे. कार्यवर्णन किंवा स्थितीवर्णन हा एखाद्या कामासंबंधातील मूलभूत लक्ष्य पूर्ण करण्याचे आणि त्या कामासंबंधित अपेक्षित अशा भूमिकेचा एक भाग यांचे 1 किंवा 2 पानात असणारा सारांश असतो. बघा, या व्याख्येमध्ये अगदी विस्तृतपणाने सांगितलेलं आहे एखाद्या कामाचा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या भूमिकेचा 1-2 पानात असलेला सारांश म्हणजे कार्यवर्णन. या व्याख्यांवरून नक्की कार्यवर्णन म्हणजे काय तर कामाचं केलेलं वर्णन म्हणजे कार्यवर्णन. या कार्यवर्णनाचे काही घटक आहेत, त्यावरून आपणास कार्यविवरण ही संकल्पना अधिक स्पष्ट होऊ शकते. म्हणून आता आपण कार्यवर्णनाचे घटक या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. कार्यविवरणाच्या घटकांमध्ये कामाचे व कार्याचे नाव, कामाचे व्यवसाय संघटनेतील ठिकाण, त्यासाठी करण्यात येणारी देखरेख, त्या कामासाठी लागणारा माल, हत्यारे, यंत्रसामग्री आणि उपकरणे, वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचे हुद्दे, वेतन पातळी, डिअरनेस अलाउन्स, इतर भत्ते, बोनस, संप्रेरके, वेतनाची पद्धत, कामाचे तास, शिफ्ट, पाळी, मधली सुट्टी इत्यादी, दररोज, आठवड्याला, महिन्याने, तसेच आनुषंगिक कामाच्या याद्या स्वतंत्रपणे, नवीन संकल्पनांच्या व्याख्या आणि स्पष्टीकरण, कामाची स्थिती, ठिकाण, वेळ, कामाचा वेग, अचूकता, आरोग्यविषयक अडचणी, अपघाताचे धोके, प्रशिक्षण आणि विकासात्मक सुविधा, वृद्धी आणि बढतीच्या संधी यासारख्या बाबींचा कार्यवर्णनामध्ये समावेश केला जात असतो. विद्यार्थी मित्र हो, म्हणजे एखादं काम काय आहे त्याचं नाव, ते काम कोठे करायचं आहे त्याचं ठिकाण, त्या कामासाठी देखरेख कशी करायची आहे, त्या देखरेखीच्या बाबी, त्या कामासाठी लागणारा कच्चा माल, हत्यारे, यंत्रसामग्री, उपकरणे याची माहिती, वरिष्ठ आणि कनिष्ठांचे हुद्दे,
कामासंबंधी जे काही वेतन दिलं जातं त्या संबंधीच्या सर्व बाबी, कामासंबंधीच्या आणि अनुषंगिक कामाच्या याद्या, जर काही नवीन संकल्पना असतील तर त्यांच्या व्याख्या आणि स्पष्टीकरणे, कामाची स्थिती, त्या ठिकाणी असलेली आरोग्यविषयक अडचणी किंवा अपघाताचे धोके या संबंधीच्या बाबी, प्रशिक्षण आणि विकासात्मक सुविधा, आणि शेवटचा मुद्दा आहे बढतीच्या संधी किंवा वृद्धीच्या संधी. अशा 11 मुद्द्यांमधून आपल्याला कार्यविवरणाचे घटक स्पष्ट करता येऊ शकतात. या घटकांच्या आधारे आपणास कार्यविवरण ही संकल्पना समजण्यास अधिक मदत झालेली आहे. यानंतर आपण कार्यविवरणाची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. एखाद्या कार्याचं वर्णन किंवा विवरण करत असताना ते विवरण कसं असलं पाहिजे यासाठीचे काही मुद्दे आता आपण अभ्यासणार आहोत. कार्यविवरणाचं पहिलं वैशिष्ट्य आहे स्पष्टता. कार्यवर्णन हे एखाद्या कामाची स्थिती, कर्तव्य इत्यादी संदर्भातील स्पष्ट असे वर्णन असतं. म्हणजेच नक्की काय काम करायचं आहे हे स्पष्टपणे त्या कार्यविवरणामध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. दुसरं वैशिष्ट्य आहे कामाची स्वरूप आणि व्याप्ती. कार्यवर्णनामध्ये एखाद्या कार्याचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती तसेच महत्त्वाच्या संबंधाचे वर्णन स्पष्टपणे नमूद केलेलं असलं पाहिजे. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे निरीक्षक किंवा निरीक्षण जबाबदारी. या निरीक्षक किंवा देखरेख या दस्तऐवजाद्वारे एखाद्या व्यक्तीची एखाद्या कामासंदर्भातील निरीक्षक म्हणून जबाबदारी स्पष्ट केलेली असते. चौथा मुद्दा आहे माल, हत्यारे, यंत्रसामग्री आणि उपकरणे. कर्मचाऱ्यांना लागणारे माल, हत्यारे, उपकरणे यांची देखील यामध्ये माहिती दिलेली असते. त्यानंतर कार्यवर्णनामधील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संक्षिप्त आणि अचूक विवरण. कार्यवर्णन हा दस्तऐवज एखादे काम व्यवस्थितरित्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्या कामाचं संक्षिप्त आणि अचूक असं विवरण यामध्ये दिलेलं असतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे नवीन कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त. कार्यवर्णन हे नवीन कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असतं, कारण हे वर्णन वाचून नवीन कर्मचारी देखील एखादं काम व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो. सहावं वैशिष्ट्य आहे शब्दांमधून पुढील बाबी प्रदर्शित झालेल्या असाव्यात किंवा स्पष्ट केलेल्या असाव्यात. यामध्ये कामाचा प्रकार किंवा कामाचं स्वरूप, त्यातील गुंतागुंतीचं प्रमाण, आवश्यक असणारी कौशल्य, समस्या प्रमाणीकरण, कामाच्या प्रत्येक टप्प्यावरती कर्मचाऱ्याची जबाबदारी, त्या व्यवसाय संस्थेची कामासंबंधीच्या जबाबदारीचे प्रमाण आणि त्याचे प्रकार, या गोष्टी या कार्यविवरणामध्ये समाविष्ट असल्या पाहिजे. अशा प्रकारे कार्यविवरणाची आपल्याला एकूण 6 वैशिष्ट्ये सांगता येतील. यामध्ये स्पष्टता, कामाचं स्वरूप आणि व्याप्ती, निरीक्षक आणि जबाबदारी, संक्षिप्त आणि अचूक विवरण असावं, नवीन कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असलं पाहिजे आणि कार्यविवरणामधून काही महत्त्वाच्या बाबी स्पष्टपणे दर्शविण्यात आलेल्या असाव्यात. या कार्यविवरणाद्वारे कोणती माहिती उपलब्ध होते तर यामध्ये पहिली जी माहिती उपलब्ध होणार आहे ती आहे कार्याची ओळख. त्यानंतर कार्याची थोडक्यात माहिती, कार्य, कर्तव्य आणि जबाबदारी. एखादं कार्य पूर्ण करण्याकरिता एखाद्या व्यक्तीचं कर्तव्य काय आहे किंवा त्याची जबाबदारी काय आहे याबाबतची माहिती. नंतर आहे इतर कार्यांशी असलेला संबंध. एखाद्या कार्याचा इतर कार्याशी समन्वय किंवा संबंध काय आहे याविषयीची माहिती देखील या कार्यविवरणामध्ये असते. 5वा मुद्दा आहे पर्यवेक्षणाचे स्वरूप. कार्यविवरणामध्ये एखादं काम करत असताना नक्की पर्यवेक्षण किंवा निरीक्षक कशा पद्धतीनं करावं, त्याचं स्वरूप काय असेल या गोष्टींचा देखील समावेश केला जात असतो. आणि शेवटचा मुद्दा आहे कामाच्या ठिकाणी असलेली परिस्थिती. कार्यविवरणामध्ये कर्मचाऱ्यास कोणत्या वातावरणात काम करावे लागणार आहे याबद्दल देखील माहिती दिलेली असते. यात विशेष करून धोकादायक परिस्थितीत काम करावे लागणार असेल तर त्याचा
विशेष उल्लेख केलेला असतो. तसेच उष्णता, थंडी, विशिष्ट वास, ओलावा इत्यादीचा देखील या कार्यविवरणामध्ये उल्लेख केलेला असतो. अशा प्रकारे कार्यविवरणामधून कार्याची ओळख, कार्याची थोडक्यात माहिती, कार्य, कर्तव्य व जबाबदाऱ्या, इतर कार्यांशी असलेला संबंध, पर्यवेक्षणाचे स्वरूप आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती इत्यादी बाबी उपलब्ध होऊ शकतात. यानंतर आपण कार्यविवरणाचे उद्देश, कार्यविवरण का करावं याचा अभ्यास करणार आहोत. कार्यविवरण करताना प्रामुख्याने कार्यामध्ये कोणकोणत्या बाबींची समाविष्टता आहेत या गोष्टींचा विचार केला जात असतो आणि कार्यविवरण हे काही महत्त्वाच्या बाबींसाठी उपयुक्त ठरते. त्या बाबी कोणत्या? तर यामध्ये पहिली बाब आहे कार्य प्रतवारी व वर्गीकरण. दुसरी बाब आहे बढती व बदली. तिसरी बाब आहे नवीन कर्मचाऱ्यांचे प्रबोधन व नियुक्ती. चौथी बाब आहे कार्यप्रमापे विकसित करणे. पाचवी बाब आहे वादविवाद मिटविणे. सहावी बाब आहे काल व हालचाल अभ्यास. सातवी बाब आहे अपघातानंतर नियंत्रण. आठवी बाब आहे थकवा व आरोग्य अभ्यास. नववी बाब आहे कर्मचाऱ्यांना समुपदेशन करणं. आणि शेवटची 10वी बाब आहे यंत्रसामग्री व अवजारांची उपलब्धता आणि देखभाल. अशा पद्धतीने कार्य विवरणामध्ये एकूण 10 मुद्द्यांचा समावेश असल्याचा आपण अभ्यासलेला आहे. हे कार्यविवरण करत असताना नक्की कोणकोणत्या टप्प्यांमधून कार्यविवरण केले जाते तर यासाठी 3 टप्पे महत्त्वपूर्ण असतात. पहिला टप्पा आहे कर्मचाऱ्यांच्या सुपरवायझरकडून प्रश्नावली भरून घेणं. दुसरा टप्पा आहे कर्मचारी काम करत असताना प्रत्यक्ष निरीक्षण करून कार्यवर्णन फॉर्म भरून घेणं. आणि तिसरा आणि अंतिम टप्पा आहे कर्मचाऱ्याकडून त्या कामासंदर्भातील सर्व माहिती भरून घेणं किंवा गोळा करणं. अशा प्रकारे कार्यविवरणामध्ये प्रत्येक कार्याचं संपूर्ण असं विवरण दिलेलं असतं आणि यामुळेच कर्मचाऱ्यांना आपल्या कामामध्ये मदत देखील होत असते. एखाद्या नवीन कर्मचाऱ्याला देखील एखादं काम करता येणं कार्यविवरणामुळे सहज शक्य होऊ शकतं आणि म्हणूनच कार्यविवरणाला महत्त्व आहे असं आपण म्हणतो.